नालासोपाऱ्यातल्या गोठ्यावर मनपाकडून कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान काही जखमी झालेत। गोठा सुद्धा उद्ध्वस्त झालाय। जेसीबी चालक सलीम शेखने हिंदूंच्या भावना दुखावल्या। प्रशासनाला हिंदूंच्या भावनांशी खेळ करायचा असतो का? नगरसेवक तसेच घटनेचे अशोक शेळकेंनी हा सवाल केला। या गोठ्यावरती कारवाई करणाऱ्या जेसीबी चालक हा सलीम शेख असल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा आरोप भाजपचे वसई विरार शहर महानगरपालिका नगरसेवक गटनेते अशोक शेळके यांनी केलाय। गोठ्यावर कारवाई करायला जात असताना प्रशासनाला हिंदूंच्या भावनांशी खेळ करायचा असतो का, असा सवाल सुद्धा यावेळी वसई विरार शहर महापालिका नगरसेवक गटनेते यांनी उपस्थित केलेला आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत नालासोपारा वेस्ट येथील गोमातेच्या गोठ्यावर वारंवार कारवाई होत आहे। या कारवाई दरम्यान त्यांनी एका गोमातेला जखमी केलं होतं। या गोठ्यावर कारवाई करणारा जो जेसीबी चालक होता त्याचं नाव आहे सलीम शेख। आज जर गोठ्यावर कारवाई करायला जाताना यांना सलीम शेखच का जेसीबी चालक लागतो, निषेध करण्यासाठी उद्या समस्त वसई तालुक्यातील हिंदू समाजाने एक मोर्चा आयोजित केला आहे। यशवंत गौरव पासून तो मोर्चा सुरू होणार आहे। तो महापालिकेच्या मुख्यालयात जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।